सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य केलेलं आहे। यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीती व गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा टीईटी संदर्भातला निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा कोणत्या शिक्षकांना फटका बसणार आहे, या निर्णयाबद्दल शिक्षक संघटनांचं नेमकं मत काय आहे, याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष बारी। आपण सरकारी शिक्षक व्हावं आणि अध्यापनाच्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवावं असं अनेक शिक्षकांचं स्वप्न असतं। शिक्षक होण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आणि अनेक प्रकारच्या शिक्षक भरती परीक्षा सुद्धा आहेत। शिक्षक पात्रता परीक्षा ही देखील सरकारी शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी एक परीक्षा आहे आणि ही टीईटी परीक्षा देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते। टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार त्यांच्या राज्यातील सरकारी शिक्षक नोकरीसाठी अर्ज करू शकतात। टीईटी परीक्षा प्रत्येक राज्याच्या व्यावसायिक परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाते आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला 1 ते 5वी असेल आणि इयत्ता 6वी साठी प्राथमिक शिक्षक आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून यांच्या नियुक्तीसाठी ही पात्रता प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं आणि या टीईटी जी काही परीक्षा आहे याचा उद्देश सुद्धा तोच असतो। टीईटी संदर्भात यापूर्वी शासनाची भूमिका नेमकी काय होती हे आता आपण सर्वप्रथम पाहूया। तर 2013च्या शासन निर्णयानुसार 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक नाही। मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदा यासोबतच नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील राज्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गांना शिकवणारे जे शिक्षक आहेत, या शिक्षकांना ज्यांना 5 वर्षापेक्षा कमी कालावधी आहे त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक केलेलं आहे। तर 5 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांना येत्या 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण करणं अनिवार्य केलं असून तसे न केल्यास त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत अथवा 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या निर्णयाबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेनं जी काही समिती आहे त्यांना राज्य सरकारकडे धाव घेतलेली असून या समितीने या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मते अनेक शिक्षकांनी शासनाने यावेळी वेळोवेळी जे काही यापूर्वी निर्धारित केलेली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता जी काय आहे ती पूर्ण करूनच नोकरी मिळवलेली आहे आणि 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण करण्याचं कोणतंही बंधन नव्हतं आणि या निर्णयामुळे कुठेतरी शिक्षक अडचणीत सापडण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि शासनाने हा निर्णय कायम ठेवून शिक्षकांना अन्यायकारकपणे जी काही टीईटी सक्ती आहे ती करू नये अशी शिक्षक संघटनांची मागणी असल्याचं दिसून येतं। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर पुनर्विचार याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी। प्रभावित शिक्षकांच्या बाबतीत राज्य सरकारने आपल्या अधिकार क्षेत्रात सामाजिक आणि मानवीय दृष्टिकोनातून निर्णय घेऊन त्यांच्या नोकरीचे संरक्षण करावे। तसेच याबाबत शासनानं तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि शिक्षकांमधील संभ्रम दूर करावा अशा मागण्या या समितीने केलेल्या आहेत। तसेच या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्राद्वारे विनंती करण्याचा निर्णय सुद्धा काही शिक्षक संघटनांनी घेतलेला आहे। त्यामुळे येत्या काळात टीईटी परीक्षेबाबत शासनाच्या पातळीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहावं लागणार आहे, कारण याचा अनेक शिक्षकांवरती परिणाम होणार आहे। तर मंडळी, सर्वोच्च न्यायालयाने जे काही टीईटी संदर्भात निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे, याबद्दल एकंदरीत तुम्हाला नेमकं काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। आपल्याला ही माहिती कशी वाटली, अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। विशेष बारीचं फेसबुक पेज, विशेष बारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।